नमस्कार, मी विजय बाबासाहेब साळे। येत्या 2 मार्च रविवारी आपण नागरिक सेवा दिवस साजरा करत आहोत। या नागरिक सेवा दिवसाचं मुख्य उद्दिष्ट काय आणि त्याचा लोकांना खरंच काय फायदा होणार आहे हे महत्त्व आहे। सर्वात प्रथम आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार आहोत आणि त्याचबरोबर जी काही झाडं आहेत त्या झाडांजवळ पाण्याच्या बाटल्या ठेवणार आहोत, जेणेकरून लोक रस्त्याने येतील तर त्या खाली बॉटलमध्ये ते पाणी ओततील आणि हळूहळू ते पाणी झाडांपर्यंत पोहोचत राहील। त्यानंतर दुसरं आहे मोफत नेत्र तपासणी। नेत्र तपासणी बरोबर आपण चष्मे सुद्धा मोफत देणार आहोत। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये जो कोणी व्यक्ती त्याचे डोळे तपासेल त्याला जर कॅटरॅक्ट, मोतीबिंदू असे कुठले आजार असतील तर त्यांच्या 50% ऑफ मध्ये आपण त्यांना ते ऑपरेशन सानपाडाचे हॉस्पिटल आहे राजपाल सर यांचे ते करून देणार आहोत। त्यानंतर तिसरा कार्यक्रम आहे आपला हेल्थ चेकअप। त्यामध्ये प्रामुख्याने BMD आणि तुमचं ECG आणि थायरॉइड, शुगर, ब्लड प्रेशर अशा प्रकारचे चेकअप होणार आहेत। मुख्यतः अशा चेकअपला बाहेर खूप मोठे पैसे लागतात, पण इथे आपण ते मोफत करतो। त्याचबरोबर फ्री कन्सल्टन्सी सुद्धा देतो आहोत, जेणेकरून नागरिकांना माहिती पडलं पाहिजे की आता तुम्हाला काय आजार झालेले आहेत, जेणेकरून त्यांना त्याचा मोठा उपचार घेण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात। तिथे त्यांना डिस्काउंट मिळू शकतो किंवा ते दुसऱ्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्याचं निदान ते करू शकतात। आणि त्यानंतर आहे आधार कार्ड नवीन करणं किंवा दुरुस्ती करणं किंवा अपडेट करणं। ह्यासाठी आपण 50 रुपये ठेवलेले आहेत। बाहेर जे 300-400 रुपये घेतले जातात, पण आपण इथे हे खूप अल्प दरात ठेवले, जेणेकरून त्याचा नागरिकांना लाभ मिळावा आणि त्याचा नागरिकांना फायदा व्हावा। आणि शेवटचा जो आहे त्यामध्ये प्रामुख्याने की तुमचं वोटिंग कार्ड तयार करणं, वोटिंग कार्ड मध्ये दुरुस्ती करणं, हे एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, जेणेकरून नागरिकांपर्यंत हा कार्यक्रम भरगच्च स्वरूपात जावा। हा सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत कार्यक्रम ठेवलेला आहे। शॉप नंबर 1, सिद्धिविनायक सोसायटी, जुईनगर, नवी मुंबई। आपण नागरिकांनी याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाभ घ्यावा हीच नम्र विनंती आहे, जेणेकरून हा नागरिक सेवा दिवस कसा चांगल्या प्रकारे साजरा होईल हे आपण बघितलं पाहिजे। आणि त्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत अभिष्टचिन्ह सोहळा आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी हीच आमची आपल्याला नम्र विनंती आहे। जय हिंद।